सायंकाळच्या वेळी मावळतीला जाणाऱ्या पक्ष्यांचा थवा पाहत, निळ्याभोर आकाशामध्ये एकटक पाहत, आईच्या हातचा गरमागरम इलायची मसाला चहा पीत असताना मनामध्ये विचार आला आणि प्रशांत भूतकाळामध्ये रमवून गेला. आईच्या हाताला आज ही तीच चव आहे चहाची, जेव्हा ती तिच्या तरुणपणात करत होती. आईने किती हालाकीने एकटीचे दिवस काढलेले आहे. तिच्या आईने तरुणपणामध्ये बाबा आम्हाला सोडून निघून गेले. तो धक्का पचवायला काही सोपा होता, परंतु तिच्यासमोर तिचं आयुष्य आणि तिचं बाळ म्हणजे मी होतो. लहान होतो तेव्हापासून पाहत आहे, आई नेहमी दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 रुपये रोजाने काम करून, कधी चटणी भाकर खाऊन तर कधी उपाशीपोटी राहून तिने मला माझं शिक्षण पूर्ण केलं. पण मनातून ती कधी हरलेली नव्हती. तिच्यासाठी नेहमी महत्त्वाचा होतो मीच. आणि त्याच 50 रुपयाच्या कामापासून तिने आयुष्यभर केलेलं कष्ट आज वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ती कष्टच करत आलेली आहे. आजही घरातील सर्व काम तीच करते. माझं लग्न जरी झालं असलं तरी किती निथळपणाने, मनामध्ये कुठलीही लालच न ठेवता आजही ती माझ्यासाठी आणि घरासाठी पूर्वी जशी काम करायची तशीच आजही काम करून जगते. बस देवा, माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे. ज्या आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मला सांभाळून आज एवढं मोठं जग जिंकायला मोठं केलं, त्या आईचा प्रत्येक स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला सांभाळण्यासाठी बळ दे. आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत मला आणि माझ्या आईला वेगळं करू नकोस, असं म्हणून प्रशांत देवाला प्रार्थना करत होता. आज खूप दिवसानंतर प्रशांत ऑफिसवरून घरी 1 तास लवकर आला होता. तो कारमधून उतरला आणि घरात येऊन त्याने पाहिले तर त्याची बायको रुपाली तयार होऊन सोफ्यावर बसलेली होती आणि ती प्रशांतचीच वाट पाहत होती. कधी एकदा प्रशांत घरी येतोय. तिला पाहून प्रशांत म्हणाला, अरे वा रुपाली, आज खूप छान दिसत आहेस. कुठे बाहेर जाणार आहेस का? काही प्लॅन केला आहेस का तू? रुपाली प्रश्नार्थक नजरेने प्रशांतकडे पाहू लागली आणि मोठा आवाज रागात बोलली, अरे असं काय बोलत आहेस? आपण दोघेही जाणार आहोत ना? प्रशांत एकटक तिच्या तोंडाकडे पाहतच बसला आणि मनामध्ये विचार केला आहे, ही असं काय बोलत आहे? तेव्हा रुपाली म्हणते, अरे माझ्या आईचा फोन आला होता. तिने आपल्याला आज रात्री जेवायला बोलवलेले आहे. तिचे बोलणे ऐकून प्रशांत म्हणाला, पण आपण असे कसे जाऊ शकतो? आता लगेच मला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे. सकाळपासून तिची तब्येत खराब आहे. प्रशांतचे बोलणे ऐकून रुपालीचा चेहरा उतरला. ती रागात म्हणाली, तुझी आई तर सारखी सारखी आजारीच असते आणि माणसाचं वय झालं की आजारपण मागे लागतच ना. तरी जेव्हा मला कुठे जायचं असतं तेव्हा बरोबर आपला प्रोग्राम रद्द करण्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही बहाणा तयारच असतो. आजचेच बघ ना, मी सांगते, आईने मला जेवायला रात्री बोलवलेलं आहे आणि तुलाही, म्हणून मी तयार होऊन बसले होते आणि मग लगेच तुला फोन करून आजारी असल्याचे सांगून बोलवून घेतलं आहे. असे बोलू नये, पण 1 नंबरची खोटारडी बाई आहे ती. यावर प्रशांत रागाने म्हणाला, माझ्या आईला नाटकी आणि खोटारडी म्हणायला तुला लाज वाटत नाही का ग? आजपर्यंत आईने कधीही आपल्याला बाहेर जाण्यापासून थांबवले आहे का? नाही ना. आणि तसेही तुझ्या आईचा फोन तुला आला होता, मला नाही. मी तर आईला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी ऑफिसमधून आज लवकर आलेलो होतो. तुझ्या आईकडे जेवायला जाण्यासाठी नाही. आईला दवाखान्यात नेण्यासाठी मी सकाळीच डॉक्टर जोशींची अपॉइंटमेंट घेतली होती. तुम्ही मायलेकी मला न सांगता काही प्लॅन बनवता, याचा अर्थ तुम्ही मला काही गृहीत धरत आहात का? मलाही माझी इतर कामी असतात. त्यांनी बोलवले आणि लगेच झालं. मी काही रिकामटेकडा बसलेलो नाही आणि हे तर बरोबर नाही. असेच बोलत रुपाली आणखी नाराज झाली. ती म्हणाली, मग माझ्या आईने तुम्हाला विचारून मला कधी माहेरी बोलवायचे आणि कधी नाही हे ठरवायचे का? म्हणजे याचा अर्थ माझ्या आईने तुला विचारून प्लॅन बनवायचे का? अरे प्रशांत, आपण जर आईकडे गेलो नाही तर तिला किती वाईट वाटेल. यावर प्रशांत म्हणाला, तुला तुझ्या आईची काळजी आहे,
पण आपण जर आईला ती आजारी असताना सोडून डॉक्टरांकडे घेऊनच आता बाहेर गेलो तर तिला कसे वाटेल हे तिच्या मनाचा विचार केला नाही का? हे तुझ्या मनामध्ये येत नाही का? प्रशांत रुपालीला समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होता, परंतु ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. त्यांचे बोलणे आतल्या खोलीतून बाहेर येत असलेल्या रुक्मिणीताईंनी ऐकले. त्यांना पाहून खूप वाईट वाटले. त्या बाहेर आल्या आणि रुपालीला समजावून म्हणाल्या, रुपाली बाळा, हे बघ, मी रिक्षाने डॉक्टरांकडे जाईल आणि प्रशांत तुझ्याबरोबर येईल, मग तर झाले. उगाचच तुम्ही दोघे एकमेकांमध्ये वाद घालत बसू नका कोणत्याही कारणावरनं. तेव्हा रुपाली सासूला म्हणजे रुक्मिणीताईंना म्हणाली, बस करा, एवढे प्रेम दाखवण्याची किंवा आमचा काही आहे दाखवण्याची काही गरज नाही. मला एक कळत नाही की तुमच्यासारख्या आया मुलांचे लग्न लावूनच का देतात, मुलांना बायको करून देतात. मुलांचे लग्न झाले तरी आईला मुलाचा मोह काही सुटत नाही. प्रशांत मोठ्या आवाजात रुपालीला म्हणाला, अगं काय बोलतेस, हे तुला तरी कळते का? आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी अशा पद्धतीने बोलण्याची? तेव्हा रुक्मिणीताई प्रशांतला गप्प राहण्याचा इशारा करत होते, पण तोपर्यंत रुपाली रागाने तिच्या खोलीत गेली होती आणि बॅग उचलवून घराबाहेर निघून गेली. रुक्मिणीताईंनी प्रशांतला म्हणाल्या, प्रशांतचा आणि रुपालीला थांबव. पण प्रशांत म्हणाला, आई, आपण तिला जा म्हणालेलं नाही ना, ती स्वतःहून गेली आहे. आता ती घराच्या बाहेरच गेली आहे तर तिची ती जाण्याची व्यवस्था करेल. जाऊ दे आई तिला, तू नको तिचा विचार करूस. आई, तू पटकन तयार हो. आधी मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो, मग त्यानंतर तुला घरी आणून सोडतो आणि मग मी रुपालीच्या माहेरी जाईन. रुक्मिणीताई म्हणाल्या, अरे पण बिन काही नाही आई, तू तिची अजिबात काळजी करू नकोस, तिला काही होणार नाही. माझ्या लग्नाला 6 महिने झाले आणि ह्या 6 महिन्यात हा तमाशा मी अनेकदा पाहिलेला आहे. शेवटी प्रशांतने समजल्यानंतर रुक्मिणीताई तयार झाला डॉक्टरांकडे जाण्यासाठी. आधी प्रशांत आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्यानंतर आईला घरी सोडवून तो रुपालीच्या माहेरी पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याने पाहिले तर रुपाली रागातच बसलेली होती. प्रशांतला पाहून रुपालीची आई म्हणाली, अरे काय जावोय बापू, आत्ताच तर लग्नाला 6 महिने झाले आहेत आणि तुम्ही रुपालीला एकटीलाच माहेरी पाठवले. प्रशांत म्हणाला, त्याचे असे झाले की मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. प्रशांतचे बोलणे ऐकून रुपालीची आई म्हणाली, मान्य आहे की तुमच्यावर तुमच्या आईची जबाबदारी आहे, पण आता म्हातारपणात तर आजारपण चालायचेच ना. मग आत्ताचेच हे पहा ना, रुपालीचे बाबा देखील सतत आजारी असतात. जावई बापू, रुपाली तुमची बायको आहे आणि तिची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे. तिला असे एकटीला माहेरी पाठवणे तर बरोबर नाही ना. तुम्ही तिची काय आहे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. प्रशांत यावेळी काही बोलू शकला नाही, पण रुपालीच्या आईचे हे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटले होते. काही वेळाने जेवण वगैरे आटवून ते दोघे पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत रुपाली म्हणाली प्रशांतला, मला आईस्क्रीम खायची आहे. तेव्हा प्रशांत म्हणाला, आईस्क्रीम खायची आहे, परंतु प्रशांतचा मूड खराब झाला होता. पण परत त्याने विचार केला की या बाईला नाही म्हटल्यावर अजून काही ऐकावे लागेल, म्हणून अजून कशाला उगाच स्वतःसमोर खराब करून घ्यायचा. एका आईस्क्रीमसाठी पुन्हा इथे एवढे बोलणे ऐकून घेण्यापेक्षा प्रशांतने आईस्क्रीम पार्लर समोर गाडी थांबवली. दोघांनी तिथेच आईस्क्रीम खाल्ली आणि जाताना प्रशांतने आईस्क्रीमचा एक फॅमिली पॅक सुद्धा सोबत खरेदी केला. ते पाहून रुपाली म्हणाली, अरे आपण दोघांनी पण आईस्क्रीम खाल्ली आहे, मग उगाचच हा फॅमिली पॅक कशासाठी घेत आहे? प्रशांत म्हणाला, आपण दोघांनी आईस्क्रीम खाल्ले आहे, पण घरी आई सुद्धा आहे, म्हणून आईसाठी आईस्क्रीम घेतले आहे. आईला सुद्धा आईस्क्रीम खूप आवडते. त्याचे बोलणे ऐकून रुपालीला राग आला आणि म्हणाली, तू का प्रत्येक वेळेस आईला मध्ये मध्ये आणतोस? जेव्हा पाहावे तेव्हा आई आई करत असतो. त्यांच्यासाठी प्रत्येक वस्तू खरेदी करणे गरजेचेच आहे का? अरे प्रशांत, बायको आणि आईमध्ये काही फरक असतो की नाही? प्रशांत म्हणाला, हे काय मूर्खासारखी बडबड करत आहेस तू? माझे लग्न झाले आहे,
म्हणून माझी आई माझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का? तू आलीस म्हणून मी तिला विसरून जावे असे तुला म्हणायचे आहे का? तसे असेल तर सॉरी, ते कधी शक्य होणार नाही. प्रशांत पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला. मला एक सांग, लग्न झाल्यानंतर नवरा फक्त बायकोचाच असतो आणि आईचा नसतो का? त्याचे बोलणे ऐकून रुपालीला सुद्धा मोठ्या आवाजात म्हणाली. मला आवडत नाही तुझे प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, साध्या साध्या गोष्टीत आपल्या दोघांमध्ये आईला आणलेलं. लग्नापूर्वी असेल तुझ्या आईचा तुझ्यावर अधिकार, पण आता तू फक्त माझा आहेस आणि तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे असं म्हणत रुपाली कारच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. त्यामुळे प्रशांतने तिला काही समजवण्याचा प्रयत्न केला नाही, तर गुपचूप ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. काही वेळाने ते दोघेही घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर रुपाली कारमधून उतरली आणि पाय आपटतच सरळ तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. रुपालीच्या वागण्यावरून रुक्मिणीताईंना ठाऊक झाले की ह्या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी बिनसले आहे. प्रशांत सुद्धा घरामध्ये आला तेव्हा त्याचाही मूड खराब झाला होता, पण रुक्मिणीताईंनी दोघांनाही काही न बोलता गप्प बसल्या, कारण एवढ्या दिवसात त्यांना ह्या सर्व गोष्टीची आता सवय झाली होती. रुक्मिणीताई त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपल्या. काही वेळाने प्रशांतही त्यांच्या बेडरूममध्ये येऊन झोपला, पण त्याला अजिबात झोप येत नव्हती. 6 महिन्यापूर्वी तर त्याचे रुपाली बरोबर लग्न झाले होते. रुपाली तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाडात वाढलेली होती. त्यामुळे तिचा स्वभाव थोडासा हट्टी होता. तिला असे वाटत होते की नवऱ्यावर फक्त बायकोचाच अधिकार असतो. त्यामुळे जर प्रशांत कधी ऑफिसवरून घरी येऊन त्याच्या आईजवळ जाऊन बसला किंवा आपल्या आईला घेऊन मंदिरात गेला किंवा मग आईला घेऊन इतर कोणत्याही नातेवाईकांकडे गेला तर ते रुपालीला अजिबात आवडत नसायचे. आणि ह्या गोष्टीमुळे तिने अनेकदा प्रशांत आणि त्याच्या आईसोबत भांडण केले होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रुपाली आई तिला समजले नाही ऐवजी तिची साथ द्यायची आणि असे म्हणायची, तुझ्या सासूला काही अक्कलच नाही का? आत्ता बायको आली आहे तर आपण त्या नवरा बायकोमध्ये येऊन नाही, एवढी पण साधी गोष्ट तुझ्या सासूला कळत नाही का? आणि मी म्हणते काय गरज आहे तुझ्या सासूची सतत जावई बापूंना माझे हे दुखते माझे ते दुखते सांगण्याची? हे बघ रुपाली, तुझी सासू 1 नंबरची नाटकी आणि खोटारडी बाई आहे बरं का. म्हणूनच तर तुझा नवरा सतत सतत आईचा जप करत असतो. अशा प्रकारे रुपालीच्या आईने तिच्या मनात सासूबद्दल खूप वाईट साईट भरवले होते. एका दिवशी प्रशांतने रुपालीची तक्रार तिच्या आईकडे केली. तेव्हा तिची आई म्हणाली, अहो जावई बापू, सांभाळून घ्या आमच्या रुपालीला, अजून लहान आहे ती, तिला थोडेसे समजावून घ्या. हे पहा, तुम्ही तिच्याशी प्रेमाने वागा, सर्व काही व्यवस्थित होईल. तसे तर रुपाली म्हणते तेही खोटे नाही की नवऱ्यावर फक्त तिच्या बायकोचा अधिकार असतो. मला तर असे वाटते की तुम्ही माझ्या रुपालीच्या मनाविरुद्ध वागत असेल. त्याचमुळे तर तुम्हा दोघांमध्ये सतत काही ना काही वाद होत असतात, म्हणूनच तुम्ही भांडत असतात, म्हणूनच तिला तुमच्या घरात आपलेपणा जाणवत नाही. रुपालीच्या आईने सुद्धा जावयालाच दोषी ठरवले. त्यामुळे प्रशांतच्या मनामध्ये असे काही आले की आता पार काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल, नाहीतर त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जाईल. त्या दिवशी रात्री प्रशांतने बराच वेळ बसून विचार केला आणि मग तो झोपला. प्रशांत झोपेतून लवकर उठला कारण त्याला ठाऊक होते की त्याची आई सुद्धा खूप लवकर उठते. त्याला आईबरोबर बोलायचे होते, म्हणून बेडरूममधून त्याच्या आईच्या खोलीमध्ये गेला. त्यावेळेस रुक्मिणीताई आंघोळ आटपून पूजा करत बसल्या होत्या. प्रशांत आईजवळ जाऊन बसला. काही वेळा तिथेच बसून तो आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला, आई तू किती लवकर उठतेस ग, निवांत झोपत जा ना उशिरापर्यंत. आई म्हणाली, बाळा मला आता सवय झाली आहे पहाटे लवकर उठायची. बरं मला सांग, तू का बरं आज इतका लवकर उठलास? प्रशांत म्हणाला, मला तुझ्याशी एक महत्त्वाचे बोलायचे आहे. आई म्हणाली, कशाबद्दल? तर म्हणाला, आई आज मी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये
मला तुझी मदत हवी आहे. प्रशांतचे बोलणे ऐकून रुक्मिणीताईंनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाल्या, मला समजले नाही. अखेर तो कोणता निर्णय घेतला आहेस? रुक्मिणीताईंना धक्का बसला होता. नक्की प्रशांत कोणत्या निर्णय घेतला आहे आणि नक्की कोणत्या विषयाबद्दल माझ्याकडे बोलायला आलेला आहे? प्रशांतचे बोलणे ऐकून रुक्मिणीताई म्हणाल्या, त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या आणि म्हणाल्या, मला समजले नाही. अखेर तू कोणता निर्णय घेतलेला आहे आणि मला तुझी कसली मदत करायची आहे? प्रशांत म्हणाला, आई, आपल्याला रुपालीला धडा शिकवायचाच आहे. आपण तिचे सर्व काही सहन करतोय. तुम्ही तिला काही बोलत नाहीत आणि मीही तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो. तिचे लाड करतो, त्यामुळे ती शेफारलेली आहे. ती तिच्या घरचे तिला समजावण्याच्या ऐवजी मलाच दोष देतात. प्रशांतचे बोलणे ऐकून रुक्मिणीताई उसासा टाकत म्हणाल्या, असू देत, लहान आहे ती. हळूहळू कळेल तिला मोठ्यांशी कसं वागायचं, बोलायचं. ते प्रशांत म्हणाला, काही लहान वगैरे नाहीये. माझे दूध पिता मुलीशी किंवा घरभर रांगणाऱ्या मुलीशी लग्न झालेले नाही. 27 वर्षाची मुलगी आहे ती, जिला प्रत्येक गोष्टीची समज असते. जर आता वेळेवर तिला समजावले नाही तर तिचे लहानपण आयुष्यभर संपणारच नाही. आपल्याला त्रास सहन करतच राहावे लागेल. तिच्या आईबाबांना तर काही लक्षातच येत नाहीये, पण तिला ठिकाणावर आणण्यासाठी तू माझी साथ द्यावी असे मला वाटते. रुक्मिणीताई म्हणाल्या, ठीक आहे बेटा. प्रशांत म्हणाला, मग आता देवासमोर मला प्रॉमिस कर. असे म्हणत प्रशांत त्याच्या हात समोर करत म्हणाला. तेव्हा रुक्मिणीताईंनी प्रशांतच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाल्या, चल ठीक आहे बाबा, मी देवासमोर तुला वचन देते. तू बोलशील तेच मी तशीच वागेल. त्यानंतर आईला त्याने हळू आवाजात काहीतरी सांगितले आणि मग पुन्हा तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. काही वेळाने त्याने रुपालीला झोपेतून उठवले. तेव्हा रुपाली म्हणाली, हे काय प्रशांत, मनातून एवढ्या लवकर उठवला आहेस? तेव्हा प्रशांत म्हणाला तिला, हे बघ रुपाली, मला आज ऑफिसला जायचे आहे. पटकन माझ्यासाठी नाश्ता बनव आणि टिफिनचेही बघ. रुपाली डोळे चोळत म्हणाली, अरे नाश्ता बनव म्हणजे काय? पण मी का तुझा नाश्ता आणि टिफिन बनवू? हे सर्व काम तर आईचे आहे ना. आई दररोज नाश्ता आणि टिफिन बनवतात ना. तेव्हा प्रशांत म्हणाला, हो, पण आईला आज काय झाले आहे कोणास ठाऊक. तिने आजपासून किचनमध्ये येणार नाही असे सांगितले आहे. प्रशांतचे बोलणे ऐकून रुपालीचे डोके फिरले आणि म्हणाली, का? आई असे का म्हणाल्या आणि त्या का बरे नाश्ता बनवणार नाही? आज काय झाले आहे त्यांना? प्रशांत म्हणाला, अगं माझा नाश्ता आईने बनवायचा का? तू माझी बायको आहेस ना, मग नाश्ता तर तुलाच बनवावा लागेल. आणि आता तसंही मला आईच्या हातचं खाऊन कंटाळा आलेला आहे. मला तुझ्या हातची चव चाखायची आहे. तुझी आई तर खूप कौतुक करत असते. आमची रुपाली खूप छान स्वयंपाक जेवण बनवते. तिच्या हाताने खूप चव आहे. त्यामुळे आता मला तुझ्याच हातून दररोज टिफिन आणि नाश्ता पाहिजे. रुपालीच्या तिरस्काराच्या रागाच्या नजरेने प्रशांतकडे पाहत होती. तो पुढे म्हणाला, जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्नानंतर बायकोचा नवऱ्यावर सर्वात जास्त अधिकार असतो तर मग नवऱ्याची संपूर्ण जबाबदारी घेणे हे सुद्धा बायकोचेच काम आणि कर्तव्य आहे ना. आणि आई सुद्धा असेच म्हणाली. त्यामुळे तिने माझा नाश्ता आणि टिफिन बनवायला नकार दिला आहे. यापुढे माझं काही काम असेल तर ते तुलाच करावं लागेल. प्रशांतचे बोलणे ऐकून अखेर रुपालीला उठावे लागले आणि किचनमध्ये जाऊन ती नाश्ता बनवायला लागली. पण आज रुपाली मनातून खूप खुश होती आणि आनंदी दिसत होती. तिच्या मनातील इच्छा पूर्ण होत होती की आता तिच्या नवऱ्यावर फक्त तिचाच अधिकार होता आणि सासू सासरे तर स्वतःच्या मुलांवर खूप असलेले अधिकार सोडून दिला आहे. रुपाली खूप खुश झाली होती आणि ती तिच्या आईला आनंदाच्या भरात फोन करून सांगितला, आई, सुंटे वाजून खोकला गेला. तेव्हा रुपालीची आई म्हणाली, असं का बोलत आहे? तेव्हा घडलेला सगळा प्रकार रुपालीने तिच्या आईला सांगितला. मुलीचं बोलणं ऐकून रुपालीच्या आईला देखील आनंद झाला होता. त्यानंतर रुपालीने सांगितलं, आई, सांगितलं आहे, आता मला खूप घाई आहे. आपण उरलेलं बोलणं सगळं नंतर बोलूया. बाय बोलून रुपालीने फोन ठेवला आणि प्रशांतची सर्व कामे तिने त्या दिवशी आनंदाने केली होती.
संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर प्रशांतने रुपाली सोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आणि दोघे नवरा बायको बाहेर फिरायला गेली. रुपालीला भूक लागली होती, त्यामुळे जेव्हा ते दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा रुपाली वॉशरूममध्ये गेली होती. त्याच वेळी तिच्या मोबाईलवरती तिच्या आईचा फोन आला, पण प्रशांतने फोन कट केला आणि तिचा फोन तो स्विच ऑफ करून ठेवला. पण त्यानंतर जेव्हा तिच्या आईचा फोन आला प्रशांतच्या मोबाईलवर, तेव्हा प्रशांतने हा विचार करून फोन उचलला की काही इमर्जन्सी तर नसेल ना. पण जेव्हा त्याला असं काही वाटलं नाही तेव्हा त्याने सांगितलं की ते दोघे बाहेर जेवण करण्यासाठी आलेले आहे आणि रुपाली वॉशरूमला गेली आहे. असे बोलून त्याने फोन कट केला. पण रुपाली आल्यानंतर त्याने तिला आईला फोन आल्याबद्दल काही सांगितले नाही. रुपालीने जेवायला सुरुवात केली, पण जेवताना तिने देखील तिचा फोन चेक केलेला नाही. जेवण वगैरे आटोपल्यानंतर परत जाताना जेव्हा तिने तिचा मोबाईल हातात घेतला तेव्हा प्रशांत म्हणाला, हे काय रुपाली, माझ्याशी बोल ना, आणि तो फोन आधी बाजूला ठेव बरं. ती म्हणाली, प्रशांत, अलीकडे तू फार बदलला आहेस, म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं आहे असे ती हसत म्हणाली. हे मीच असाच राहत असते म्हणत तिने प्रशांतला मिठी मारली. त्या दोघांनी खूप गप्पा वगैरे मारल्या आणि आजही ते दोघे आईस्क्रीम खाऊन घरी जायला निघाले. पण आज प्रशांतने त्याच्या आईसाठी आईस्क्रीम घेतलेलीच नव्हती, त्यामुळे रुपालीला खूप आनंद झाला. ती म्हणाली, खरंच हळूहळू प्रशांत माझ्या मोठीत यायला लागला आहे. काही वेळाने ते दोघे घरी आले. घरी आल्यानंतर जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तर मोबाईल स्विच ऑफ होता. तिने मोबाईल ऑन केला तेव्हा त्यामध्ये तिच्या आईचे 4-5 मिस कॉल येऊन गेले होते. रुपाली म्हणाली, अरे चा, आईचे एवढे मिस कॉल आले होते. तेव्हा प्रशांत म्हणाला, ग रुपाली, मी तुला सांगायचंच विसरलो, माझेही त्यांच्याशी बोलणे झाले होते. त्यांनी फक्त तू कशी आहे याची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. ठीक आहे, मी तिच्याशी बोलतो असे रुपालीने म्हणत प्रशांत म्हणाला, राहू देत, तू माझ्याशी बोल ना. असे बोलत त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन बाजूला ठेवला. काही दिवस असे सुरू होते. आता रुक्मिणीताई सुद्धा तिच्याशी जेवढ्यास तेवढे बोलायला, याशिवाय त्या देवखोलीत बसून पोथी वाचायच्या किंवा मग शेजारी राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीसोबत पाय मोकळे करायला बाहेर जायचे. एके दिवशी रुपाली प्रशांतला म्हणाली, प्रशांत, मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे. तिला भेटावेसे वाटत आहे. आज संध्याकाळी आपण माझ्या माहेरी जाऊयात का? प्रशांत पटकन म्हणाला, आज नको, पुन्हा कधीतरी जाऊया. आज आपण मूव्ही पाहायला जाऊ. तेव्हा रुपाली म्हणाली, नको नको, त्यापेक्षा मूव्ही पाहायला आपण पुन्हा कधीतरी जाऊया. पण आज तर मला माझ्या आईबाबांना भेटण्याची खूप इच्छा झालेली आहे. अरे, माझ्या बाबांची तब्येत ठीक नसेल. यावर प्रशांत म्हणाला, काय ग तू पण, मी तुला मूव्ही पाहायला घेऊन जातोय आणि तू आहेस की माहेरी जाण्याचे बोलत आहेस. हे बघ रुपाली, ते काही नाही. माझे मन राखण्यासाठी आज तुला माझ्यासोबत मूव्ही पाहायला यावेच लागेल. मग काय, ते दोघेही संध्याकाळी मूव्ही पाहायला निघून गेले. अशा प्रकारे जेव्हा तेव्हा रुपाली आपल्या माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा प्रशांतला कुठेतरी घेऊन बाहेर निघून जायचा. जोपर्यंत तो घरी असायचा तोपर्यंत होती. तिला तिच्या आईशी फोनवर बोलून देतच नव्हता. अखेर रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी तिचे आई बाबा तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले. त्यावेळी रुक्मिणीताई मंदिरात गेल्या होत्या. रुपालीने दरवाजा उघडला आणि आपल्या आईबाबांना आलेला पाहून तिला खूप आनंद झाला. तिने आईबाबांना हॉलमध्ये बसायला सांगितले आणि प्रशांतला बोलवण्यासाठी ती बेडरूम मध्ये गेली. रुपालीच्या आईबाबांनी येऊन बराच वेळ झाला होता, पण आईबाबा आले आहेत हे सांगूनही प्रशांत खोलीच्या बाहेर आलाच नव्हता. त्यामुळे रुपाली पुन्हा एकदा प्रशांतला बोलवायला बेडरूम मध्ये गेली. तेव्हा प्रशांत बाहेर आला आणि दोघांना नमस्कार करून बाजूच्या सोफ्यावर जाऊन मोबाईल चालवत बसला. प्रशांतचे हे वागणे रुपालीला अजिबात आवडलेले नाही, पण त्यावेळी ती त्याला काहीच बोलली नाही. किंवा प्रशांत रुपालीला म्हणाला, रुपाली, माझ्यासाठी गरमागरम पाणी घेऊन ये प्लीज, माझा घसा खूप खवखवतोय. तेव्हा रुपाली स्वयंपाक खोलीमध्ये गेली आणि गरम पाणी घेऊन आली. त्यानंतर ती तिच्या आई बाबांजवळ बसणारच होती
की तेवढ्यात प्रशांत म्हणाला, रुपाली, माझ्यासाठी आल्याचा चहा बनव. रुपाली चहा बनवण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली तेव्हा प्रशांतचे त्याचे सासू सासरे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. तेव्हा तो फक्त हा हो याशिवाय काही बोलतच नव्हता. शेवटी ते दोघेही गप्प बसले. रुपालीने चहा बनवून आणला आणि टेबलवर ठेवला. प्रशांत पुन्हा म्हणाला, रुपाली, आता नाश्त्यासाठी पटकन पावभाजी बनव. आज माझी तुझ्या हातची पावभाजी खाण्याची खूप इच्छा झालेली आहे. तू खूप छान पावभाजी बनवते. खूप दिवस झाले मी खाल्लेली नाही, त्यामुळे तू आज बनवच. हट्टी स्वभाव असलेल्या रुपालीच्या संयमाचा बांध तुटला. ती म्हणाली, प्रशांत, माझे आई बाबा आलेले आहेत व त्यांच्याशी एकही शब्द बोललेला नाहीस आणि वरून मला देखील किचनमध्ये एरझारा घालवायला लावत आहेस. थोडा वेळ बसून माझ्या आईबाबांना प्रेमाने बोललास तुझे काय बिघडणार आहे? तुला दिसत नाही का? माझे बाबा नेहमी आजारी असतात आणि आता आईला सुद्धा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे, तरी देखील ते आपल्याला भेटायला आलेले आहेत. तिचे बोलणे ऐकून मोबाईलमध्ये पाहत असलेला प्रशांत म्हणाला, रुपाली, तुझ्या आईबाबांच्या आजाराचं काय कौतुक सांगतेस? आता वयोमानाप्रमाणे आजार तर चालतच राहणार ना. त्याचे बोलणे ऐकून तिघेही जण चकित झाले, कारण यापूर्वी त्याच्या सासू सासऱ्यांची असे कधीही वागला नव्हता. त्यामुळे त्याचे हे वागणं, त्याचा हा स्वभाव तिघांसाठी जरा नवीनच होता. प्रशांतचं असं वागणं बोलणं पाहून रुपालीला खूप राग आला आणि ती रागातच म्हणाली, असे कसे बोलू शकतोस तू? लग्नापूर्वी तर तू तुझ्या आईबाबांशी बोलतच होती ना. आता तुझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मी तुझी पहिली प्रायोरिटी आहे, हे तू लक्षामध्ये ठेव. हे ऐकून रुपालीला आणखी राग आला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, प्रशांत, माझे तुझ्याशी लग्न झालेले आहे आणि तू जे काही बोलशील तसे वागायला तू काय मला खरेदी केलेली नाही. तिचे बोलणे ऐकून प्रशांत हसला आणि म्हणाला, रुपाली, विसरू नकोस, तू माझी बायको आहेस. तुझ्यावर माझा अधिकार आहे, तुझ्या आईवडिलांचा नाही. म्हणालीस, बस कर. प्रशांत, खूप झाले. तू माझी म्हणाल तशी म्हणत असतेल. मला आपल्या दोघात तुझ्या आईला आणलेले अजिबात आवडत नाही. आणि रुपालीने प्रशांतकडे रागतच बघत होती. तेव्हा प्रशांत म्हणाला, का? आता का वाईट का वाटत आहे तुला ग? अगं, आज मी तेच बोलत आहे जे तू मला नेहमी बोलत आहेस. आणि आता काय झाले? मी बोललेलं पचत नाही का? तुझे आई बाबा मात्र आई बाबा आहेत, मग माझी आई माझ्यासाठी कोणीच नाही आहे का? माझं तुझ्याशी लग्न झालेलं होतं, तूही मला खरेदी केलेलं नाहीस. अगं, दोन प्रेमाचे गोड शब्द माझ्या आईशी बोलली असती तर तुझे काय बिघडले असते का? प्रशांतच्या मनात जेवढी काही भसाड होती तेवढी त्याने सर्वांसमोर बाहेर काढली. त्याचे बोलणे हे कोणतेही शर्मीने मान खालू घालून उभे होते. तो पुढे म्हणाला, जसे तुझ्या आईबाबांबद्दल बोलल्यावर तुला वाईट वाटते, तसेच तू माझ्या आईला काही बोललीस तर मलाही वाईट वाटेलच ना. प्रशांतचे बोलणे ऐकून रुपालीचे वडील म्हणाले, जावई बापू, आमच्या रुपालीला माफ करा. तिच्याकडून फार मोठी चूक झालेली आहे आणि रुपालीच्या आईची चूक झाली आहे. ते रुपालीला म्हणजे जसे तुमच्या आई वडील आहेत तशीच प्रशांतची देखील आई आहे. तो त्यांच्याशी चुकीचं असं कसं वागू शकत नाही. तू त्यांची माफी मागितल्यावर रुपालीलाही तिची चूक कळाली आणि तिने लगेच प्रशांत आणि प्रशांतची आई म्हणजे रुक्मिणीताई यांची माफी मागितली. बघा, आज समाजामध्ये सुनांना असं वाटत असतं नवऱ्याने फक्त आपलंच ऐकावं आणि आई वडिलांचा कोणताही शब्द ऐकू नाही आणि जे काही असेल ते फक्त तू आणि मीच असं त्यांचं विश्व झालेलं आहे. परंतु हेच जर त्यांच्या आई वडिलांच्या बाबतीत घडत असेल तर त्या मुली सहन करू शकत नाही. मग सासू सासऱ्यांबद्दल आणि आपल्या नवऱ्याबद्दल असा चुकीचा विचार का करत असतात? असा चुकीचा विचार करत असणाऱ्या रुपालीला आणि रुपालीच्या आईला प्रशांतने जी काही अद्दल घडवली त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.